संपत्तीच्या वैभवात नांदण्याचा, उदंड आयुष्य उपभोगण्याचा महाराष्ट्रात सर्व कलेचा परिमळ शौर्याच्या पराक्रमात दरवळत होता. महाराष्ट्राला परंपरा लाभली सम्राट सातवाहनांच्या पराक्रमाची. महाराष्ट्रात धर्म, शास्त्र, तत्वज्ञान, कला, विज्ञान या बहुअंगाने विकसित होत होता. शूर, वीर, कवी, राजे, पंडित, सात, थोर स्त्रिया सर्व सौख्याने नांदत होते. दिशा दिशा मंगलमय झाल्या होत्या. महाराष्ट्र असं सुखाने नांदत असतानाच एका दुष्ट काळाची वक्र दृष्टी महाराष्ट्रावर पडली. या काळात महाराष्ट्र परकीय स्वारांच्या खाली भाजला जात होता. आदिलशहा आणि मुघलांचा सत्तेचा अर्थ अपहरण, अपमान, चोर जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, लुटालूट, गुरेढोरे धरणारे स्त्रिया यांची लुटालूट, मंदिराची तोडफोड हाच होता. अंतःकरणात असंतोष. उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघड, दारुघड, दारुघड. दारी उभामी आई कधीचा कांजून गेलो पार, सांग भवानी तुझं विन आम्हा कोण असे आधार. दारुघड बया आता दारुघड बया, दारुघड बया आता दारुघड बया, दारुघड बया आता दारुघड बया, दारुघड बया आता दारुघड बया. निजलीस आई आज कुठे तो कशी तुला जागवू, स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू. स्वातंत्र्याचे अमृत देई नसे मागणे फार, स्वातंत्र्याचे अमृत देई नसे मागणे फार, नसे मागणे फार. दारुघड बया दारुघड बया, दारुघड बया दारुघड बया, दारुघड बया दारुघड बया, दारुघड बया दारुघड बया. आई जगदंबे भवानी माते, हे रेणुका माते, कालिका माते, हे शांता दुर्गे, रणचंडी की तू, हे माँ काली तू, हे महालक्ष्मी, हे मासाई, हे अष्टभुजा तू, हे एकविरा तू, हे तेलंग लक्ष्मी, पंढरपूर वासिनी, हे सप्तशृंगी तू, हे माँ काली तू. हे दारुघड बया दारुघड बया, 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 दारुघड बया दारुघड बया. नगारा वाजला, शाहिरी सासडला, टंका डोंगरात सांगा सुटला. आता सह्याद्रीचा भगवा फडकणार, मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकणार. इतिहासाचं पहिलं पान शिवजन्माने लिहिलं जाणार. आईच्या अंगचे त्याग, समर्पण, प्रेम, कठोरता, वडिलांच्या अंगाचे शौर्य, पराक्रम, प्रेम निश्चय घेऊन बाळ शिवाजी जन्माला आला आणि सारा आसमंत भगव्याने व्यापला. अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. साम दाम दंड भेद सांगती हे चारी वेद, साम दाम दंड भेद सांगती हे चारी वेद. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती.
तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. सिद्धीसाठी सर्वस्व समर्पित करण्यासाठी तयार होते. स्वबळावर स्वपराक्रमावर स्वतःची दौलत संपादनाचे त्यांचे स्वप्न होते. नसा नसातून ज्वलंत अभिमान तोडत होता. जीवाला जीव लावणारे साथीदार शिवरायांनी जोडले होते. त्यांना आपल्या अंतकरणात स्थान दिले. असे कितीतरी सवगडी शिवरायांच्या शरावर प्राण देण्यास तयार होते. सर्व मावळ्यांना एकत्र करून रायरेश्वराच्या डोंगरावर शिवबांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परक्रियांचे आक्रमणे नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवत आहोत. त्यात आम्हास यश दे. हर 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 हर. इसवी सन 2 मार्च 1960 रोजी सिद्धी जोहरने रायगडास वेढा घातला होता. यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळगडावर अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुद्धा सिद्धी वेढा सोडवायला तयार नव्हता. या कठीण प्रसंगी छत्रपती शिवरायांनी सिद्धेस 6 सैन्य धाडला. सिद्धी गाफील राहिला. छत्रपती शिवरायांना पन्हाळगडावरून विशालगडाकडे पलायन केल्याचे समजताच सिद्धीने सिद्धी मसुराला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. मसूरच्या सैन्यांनी मराठ्यांना गोडखिंडीत गाठलं. राजा आता उसंत नाही. तीनचे धारकरी घेऊन तुम्ही गडावर जा. आम्ही ही खिंड लढवतो. नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. जेवायचे असेल ते होऊ दे. आता बोलत बसायला हे नाही राज. वडिलकीचा एकदा मान दिला तो पाळा. गडावर गड गाठा राज, गड गाठा. पण बाजी, फुलाजी, तुम्ही आमची चिंता करू नका राज. तुम्ही गडावर जा. गडावर पोहोचताच कफेचा आवाज करा. तोवर एकही गणिम या खिंडीतून आत येऊ देणार नाही. हा बाजी. राजांचे डोळे पाणवले. त्यांनी बाजींना मिठी मारली. फुलाजींना कवटाळले. धुक्याचा एक लोट आला आणि बाजी व फुलाजी दिसेनासे झाले. खिंड ते खेळ हे अंतर तिडकोस दूर होते. 5000 सैन्य घेऊन मसूर व फक्त 300 सैन्य घेऊन मावळे खिंडीत उभे होते.
कदम महाराज गणपती गजस्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुरावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की जय भवानी हर हर। ज्यांनी प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली, ज्यांनी सुख समाधान रयतेच्या पदरी घातलं, असं जगात जे त्याला विसरणं अगदी अशक्यच. आज 390 वर्षानंतर सुद्धा लहानपणापासून मोठ्यांपर्यंत छत्रपती शिवराय म्हटल्यानंतर रक्त उसळले नाही, केवळ अशक्यच. असाच एक धन होणारी छोटा मावळा शिवरायांचा प्रताप सांगण्यासाठी सादर करत आहे पोवाडा. दिला तर दणकाच, मोडला तर मनकाच, बोलली तर एकदाच आणि झुकली तर मुजराच. तो फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांनाच. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांच्या कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटलाय खांब. याला कोण घालीने सर, दरबारी पुष्टी बेगम. बडी बेगम म्हणजे अडीलशाची आई बरका. नाजरेत तिच्या अंगार, दरबार झालं गपगार. कोणी घरी न पुढा कार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने विडा उचलला.